दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। आज नाशिक शहरामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 26 मध्ये टास्क फोर्सचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। तरी बघू शकता अशा प्रकारे मनपा प्रभाग 26 चे नगरसेवक आणि या ठिकाणी अधिकारी, मनपाचे अधिकारी आलेले आहेत। त्यांच्या या मोहिमेत आपण जाणून घेणार आहोत। नगरसेवक भागवत आरोडे भाऊ, काय सांगेल या मोहिमेचं रूपांतर काय आहे? लोकांच्या समस्या जाणून घेणं आणि त्या सोडवणं। पावसाळा चालू आहे, त्यामुळे समस्या भरपूर आहे। सोडवता येतील म्हणून प्रत्येक विभागाचा अधिकारी आणि कर्मचारी आहे, सर्व लगेच तात्काळ त्या सुविधा कशा त्यांना देता येतील, ज्या आपण देऊ शकतो त्या देण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि ज्या सुविधा आता लगेच देऊ शकत नाही त्याच्यावर उपाययोजना करून ती कामं मंजूर करून कामं केले। नक्कीच आपल्यासोबत नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले आहेत। अण्णा साहेब, काय सांगाल या पार्श्वभूमीवर जी काही आपली टास्क फोर्स चालू आहे मनपाच्या वतीने, काय सांगाल? आज टास्क फोर्सचा तिसरा दिवस आहे। सातपूर विभागीय अधिकारी त्यांच्या सर्व टीमसह या तिसऱ्या दिवस टास्क फोर्समध्ये उपस्थित असता आम्ही चारही नगरसेवक ज्या प्रभागातील ज्या समस्या आहेत त्या समस्या बघून ज्या समस्या लगेच सोडवता येतील अशा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी विभागीय अधिकारी देखील आहेत। साहेब, काय सांगाल या पार्श्वभूमीवर जी काही टास्क फोर्स मनपाच्या वतीने राबवण्यात येते, या मोहिमेअंतर्गत आपण काय रूपांतर आहे काम? आरोग्य साहेब, इंगोले साहेब, अण्णा त्यांनी जे आम्हाला वार्डामध्ये असतं ते माझे कर्मचारी आम्ही बसतो आहे, तो त्यांच्या त्या वार्डामध्ये त्या दुरुस्ती आहे किंवा काही प्रॉब्लेम असते, पाणी पुरवठा असतो, जमिनीचा असतो, ज्या झाडांचे पालापाचोळा असतो किंवा असं आम्ही जेवढं आमच्यापर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करण्यात त्यांनी सांगितले आधी सोडवण्याचा प्रयत्न। नक्कीच बघू शकतो अशा प्रकारे या ठिकाणी नागरी सुविधांच्या दृष्टीने मनपाच्या वतीने प्रभाग 26च्या नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी या ज्या काही समस्या आहेत नागरी सुविधांच्या, त्या समस्या सोडण्याचं काम या मोहिमेच्या दृष्टिकोनातून करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन राजदीप शिंदेसह अविनाश पाटील, नाशिक। धन्यवाद।